नमो कारहंत भगवान सम्यक समृद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करत. मानवी मनाला बलवान करण्याची शिकवण आणि मन वेगवेगळ्या प्रचंड शक्तीने भरून परिपक्व करण्याची शिकवण भगवंतानी अभिधम्मामध्ये प्रतिपादन केलेली आहे. अभिधम्म हा मनोवैज्ञानिक ज्ञानाचा महान साठा आहे. मनोवैज्ञानिक म्हणजे काय? ज्यामध्ये मनाचं विश्लेषण पूर्ण आहे. डोळे बंद करू नका. डोळे बंद केले तुम्हाला ऐकायला येणार नाही, तुमच्या डोक्यावरून जाईल ते. डोळे उघडे करून नेहमी प्रवचन ऐकलं पाहिजे. डोळे बंद केले म्हणजे ते सकाळची पोटामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे त्याची गुंगी असते, त्यामुळं आपण गुंगीमध्ये प्रवचन ऐकू नये. असं डोळसपणे डोळ्यामध्ये ज्ञानाचा काजळ घालून असं टवटवीत डोळ्याने आणि टवटवीत मनाने आपण बुद्धवचन अमृत चाखलं पाहिजे. तर तुम्हाला एखादा शब्द कळाला तर कळाला, नाही तर संसार काय तुम्हाला एकही शब्द कळू देत नाही. ते एवढा वेगानं वाहून नेतो, संसाराचा लोंढा एवढा वेगानं वाहून नेतो की तुम्हाला पत्ताही लागू देत नाही की तुमच्या जिंदगीचे किती वर्षे निघून गेलेले आहे. आणि सारे वर्ष निघून गेल्यावर तुम्ही असं वळून पाहता की अरे अरे सारं जीवन खलास झालं आपलं, आता काय राहिलं नाही. हे बेहोशीपणा चित्तामध्ये जन्म घेत असतो. म्हणून भगवंताच्या धम्मामध्ये चित्तावर सर्वात जास्त जोर देण्यात आला. चित्ताचंच वर्णन जास्त आहे. 198 प्रकारचं चित्त आपल्यामध्ये पैदा होते आणि ते वाढत जाते. या चित्ताला वाढायला हे मन प्रवृत्ती कारण आहे. ही मनाची प्रवृत्ती जी आहे ही 52 प्रकारची आहे. कोणतं मन तुमचं आता कधी निर्माण कराल ही चित्तप्रवृत्ती ठरवते. त्याला चैतसिक म्हणतात. आता यावेळेस मनामध्ये रागाचं चित्त निर्माण करायचं का? राग म्हणजे कुणावरती आसक्त होण्याची धडपड किंवा तळमळ किंवा तीव्र अशी आसक्ती. कुणावरही मन जाण्याची ही तीव्र आसक्ती मनाचा प्रचंड मोठा मळ आहे आणि त्याला भगवंताच्या पाली भाषेमध्ये राग म्हणतात. हा राग माणसाला सातत्यानं इकडे तिकडे भटकवत नेतो, तो भरकटत नेतो. तो नको जाऊ म्हणलं तिकडं पळतच जाते ती. या आसक्तीमुळे, या हाव असलेल्या चित्तप्रवृत्तीमुळे
आणि हे चित्त माणसाला अनंत जन्म जन्म ते परेशान करते. म्हणून भगवंताच्या विशुद्धी मग्गामध्ये दृष्टी विशुद्धीला परिपक्व केल्यानंतर आपल्या दृष्टीमध्ये म्हणजे परिपूर्ण जाणून 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 घेतलेल्या उच्च ज्ञानाच्या अवस्थेला आपण जेव्हा परिपक्व परिशुद्धीमध्ये जाणतो की आता मी परिशुद्ध झालो, आता माझ्यामध्ये कामराग नाही, माझ्यामध्ये द्वेष बुद्धी नाही, माझ्यामध्ये आळस सुस्ती कंटाळा नाही, प्रमाद नाही, माझ्यामध्ये अस्वस्थ मन उद्विग्न मन उदास मन नाही, माझ्यामध्ये संशयखोर मन नाही, ही खात्री करते मन. आणि तेव्हा मग ते परिशुद्ध झाल्याची जाणीव मनामध्ये, परिशुद्धमध्ये विशुद्धी ही अति उच्च अशा प्रकारची धम्माची अवस्था आहे जी बोधीकडे घेऊन जाते. त्याशिवाय आता माझ्या मनात द्वेष नाही कुणाबद्दल, आता माझ्या मनामध्ये कुणाबद्दल लोभ नाही, आता माझ्या मनामध्ये कुणाबद्दल हे मोह नाही, आता माझ्या मनामध्ये कोणताही अभिमान नाही किंवा घमेंड नाही. माझी घमेंड करायची सवय, माझी अभिमान करायची सवय आता पूर्ण विरघळून ती शांत झालेली आहे. आता माझ्या मनामध्ये अहमपणा, कोणताही अहम मम म्हणजे अहंकार, ज्याला गर्व म्हणतात, तो आता उरला नाही. त्याचं अस्तित्व हे पूर्ण विरघळलेलं आहे. ही जाणीव दृष्टी विशुद्धीमध्ये होते आणि या जाणीवेनं, ही जाणीव म्हणजे जाणून 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 घेतलेल्या उच्च अशा बोधीच्या अंगाचं पूर्ण सौंदर्य आहे. आणि जेव्हा विशुद्धीमध्ये आपण परिपक्व होतो तेव्हा आपल्याला कोणता डाग लागत नाही. कायेच्या कर्माला, वाणीच्या कर्माला, मनाच्या कर्माला, सारे कर्म आपले पवित्र, सारे कर्म आपले बेहतरीन, सारे कर्म आपले सुगंध वाढवणारे, दाही दिशाला आपल्या विशुद्धीचा पूर्ण विकास होत असतो. आणि हे जेव्हा आपल्याला जाणीव होते आणि बोध होतो तेव्हा चित्तविशुद्धी सुरू होते. 7 विशुद्धीमधली ही दुसऱ्या क्रमांकाची विशुद्धी आहे चित्तविशुद्धी. हे अनेक प्रकारचे चित्त दिवसभर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अवस्थेतून वेगवेगळ्या अवस्थेमध्ये उड्या मारतात. हे कामावचर चित्त सर्वात जास्त उड्या मारते. हे कामावचर चित्त म्हणजे कुठे कुठे तो अधीन गेला कामावचर मध्ये, कामोपभोगाच्या वासनेमध्ये हे चित्त सतत सतत वाहत जाते. ते सतत कुणाच्या मागे राहते. सकाळी सकाळी निघालो रस्त्याने, डोळ्याने कुणाचं सुंदर रूप पाहिलं, त्या रूपाला निहाळलं 2 मिनिट, तिथं त्या रूपावर मन बसलं, ते लवकर जातच नाही. ते चित्तावर त्याचा संस्कार खूप मोठा मात्र ठसतो. एवढा विलक्षण तो संस्कार असतो की आपण किती लांब गेलो तरी ते चित्त आपल्या डोक्यामध्ये फिरत राहते. खूपच सुंदर होतं नाही का? म्हणतच राहते मनातल्या मनात, सो ब्युटिफुल. खूपच छान होतं ते आणि लय चांगलं ग्रुप होतं ते, लय छान असं ते घोळत त्याचे संस्कार त्या चित्तामध्ये त्याला असं धरू त्याला चिटकून राहते. ही मनाची प्रवृत्ती कामावचरमध्ये माणसाला पूर्ण भरकटत
किती वरबडे आले त्याला, किती त्याला जखमा झाल्या, तरी त्याच्या मागच लागते ती. कामावचर चित्ताला भोगण्याची कामवासना पूर्ण करण्यामध्ये त्याला जेवढा त्रास होतो, जेवढा त्याचा अपमान होतो, जेवढ्या त्याला शिव्या मिळतात, जेवढा त्याची फजिती होते, जेवढे त्याची पूर्णपणे उपमर्द करतात, त्याचा उपहास करतात, त्याचा तिरस्कार करतात, तरी त्याच्या मागच लागतो तो. एवढं ते चित्त खराब असते, एवढं चित्त ते वाईट असते, एवढं चित्त ते हलकं असते. त्याला आपण हलकट म्हणतो. याला कसं कळत नाही की बाई शिव्या देऊ लागली तिच्या मागच आहे. हा ती चप्पल उचारते तरी तिच्या मागच आहे. ती वकट्या शिव्या देते तिच्या मागच आहे. ती किती अपमान करू लागले, किती उपहास करू लागले, किती झिडकारून याला मात्र याची फजिती करू लागले, तरी या चित्तामधून ते काय बाहेर पडत नाही. या कामावचर चित्तानं पूर्ण विश्व, मानव समाजाचं विश्व यांनी पूर्णपणे अशा प्रकारे ओढून घेतलं, गुंतवून टाकलं. हे पहिलं चित्त आपल्याला आपल्यातून बाहेर काढण्यासाठी भगवान बुद्धांनी कायानुपස්සना, कायानुस्मृती याचा अभ्यास शिकवला. हा अभ्यास म्हणजे डोळे बंद करून आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या कायेला टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत दररोज अर्धा घंटा सकाळी, अर्धा घंटा रात्री, अर्धा घंटा अर्ली मॉर्निंग 4-5 वाजता, अर्धा घंटा दुपारी, जो वेळ मिळेल आपल्याला त्या वेळेमध्ये 3 मिनिट 5 मिनिट शरीराला आपण जसं आहे तसं जे आहे ते या शरीरात आपण जाणण्यासाठी, वस्तुनिष्ठ ज्ञानाचा विकास करण्यासाठी, वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणजे जसं आहे तसं या शरीराला जाणण्यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे, जिद्दीनं प्रयत्न केला पाहिजे, अत्यंत परिश्रमानं याच्यामध्ये रस घेतला पाहिजे. यामुळे हे चित्त असं पूर्ण नायनाट होत, या चित्ताचा पूर्ण व्याप खतम होत विरघळत जाते आणि कायमचे चित्त आपल्यातून निघून जाते. कामावचर चित्तावर उपाय म्हणजे कायानुस्मृती सातत्यानं करणं. 4 अनुस्मृतीपैकी ही स्मृती आहे. कामावचर चित्तानंतर दुसरं चित्त आहे रूपावचर चित्त. हे जेवढं काही विश्व आहे आकारधारी सृष्टीमध्ये ते वावरत राहते. आकार आणि रूप याच्यामध्ये ते गुरफटत राहते. त्याला आकार आवडते आणि त्याला रूप आवडते, सौंदर्य आवडते आणि याच्यामध्ये ते एवढं गुंतते ते निघतच नाही. ते आकार आणि रूप यामध्ये चित्त जेव्हा पूर्णपणे आहारी जाते किंवा त्याच्यात लिप्त होते तेव्हा ते चित्त विकार बनवत राहते. ते या विकारातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. म्हणून आपण भगवंताच्या धम्मामध्ये अनापानसती जास्त केली पाहिजे. हे वाईट चित्त आहे जे नेहमी रूपामध्ये, सौंदर्यामध्ये रस घेत राहते, आकारामध्ये भुलत जाते. ते आकार आणि रूप यामध्ये गुरफटून पडणं, या चित्तातून बाहेर पडायला अनापानसती म्हणजे श्वासावर सातत्यानं 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट आपण असा वेळ त्याला दिला पाहिजे. 1 मिनिट जरी वेळ दिला तरी तेवढाच लाभ होतो. तर तो 1 मिनिटाचा वेळ आपल्याला 2 मिनिटापर्यंत नेता येतो. तर 2 मिनिटाचा वेळ आपला 3 मिनिटापर्यंत जातो. अशा प्रकारे हे चित्त आपल्याला कायमच बंद करता येते. तर त्यानंतर पुढचं जे चित्त आहे हे अरूपावचर, आकार नसलेली सृष्टी आपण
भावत असतो. ज्या अवस्थेला चित्त पोचते ते आकार नसलेलं चित्त असते, ते आकारहीन. आणि त्या अवस्थेमध्ये ते क्लिष्ट काम करत राहते, क्लिष्ट स्वभाव करते, क्लिष्ट वाद करते, क्लिष्ट हे वादंग करते, क्लिष्ट हे अशांत करते. आणि यानंतरचं चित्त सर्वात मोठं आहे, त्याला लोकोत्तर चित्त म्हणतात. हे लोकोत्तर चित्त सर्वात हाय लेवलचं चित्त आहे, जे उच्च सज्जन माणसाला, उच्च ज्ञानी माणसाला, उच्च प्रज्ञावंत माणसाला, उच्च उच्च अशा महाप्रज्ञावंत लेवलला ते माणसाला घेऊन जाते. लोकोत्तर चित्त हे लौकिक चित्तापेक्षा आणि सामान्य चित्तापेक्षा एकदम हाय लेवलचं असते. हे लौकिक चित्त जे आहे हे आपल्या आपसामध्येच वावरते, ते या लोकामध्येच वावरते. हे लौकिक चित्त म्हणजे लवकरात लवकर याच्या त्याच्या पूर्णपणे धडपडीमध्ये काम करत राहते ते. म्हणून लौकिक चित्त आणि अलौकिक चित्त, लोकोत्तर चित्त, रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त आणि लोकोत्तर चित्त, हे अशा चित्ताचा अभ्यास आपण नेहमी केला पाहिजे. सर्वात जास्त जर आपल्याला फळ देणारं चित्त कोणतं असेल तर ते लोकोत्तर चित्त. लोकोत्तर चित्त या जन्माचं पूर्ण आपलं मंगल करते, पूर्ण आपल्याला सुखी करते, या जन्मामध्ये पूर्ण आपल्याला शांती देते. लोकोत्तर चित्ताची जडणघडण आपण पायाभरणीसारखी केली पाहिजे. जसं एखादा महान असा कारागीर किंवा कॉन्ट्रॅक्टर हा 25 मजली इमारत करण्यासाठी त्याचा पाया मजबूत करते, तर तिथे तो 25 मजली किंवा त्याच्या पुढे आणखी 25 मजली, 50 मजली इमारत तो उभी करते. पाया त्याचा मजबूत बनवते ते कॉन्ट्रॅक्टर. असं आपण क्रिएटर असतो, आपण निर्माण करणारे असतो. आपल्या चित्ताला दुसरं कोण निर्माण करणार आहे? आपल्या चित्ताला दुसरं कोण घडवणार आहे? आपल्या चित्ताला पवित्र कोण करणार दुसरं? आपल्या चित्ताला आपणच बनवत असतो. म्हणून त्याची जडणघडण अत्यंत सुबक होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी, निर्विकार होण्यासाठी, निष्पाप होण्यासाठी, निर्मळ होण्यासाठी आणि परिशुद्ध होण्यासाठी आणि पुढे विशुद्ध होण्यासाठी आपण सातत्यानं चित्ताला जपलं पाहिजे. आपलं चित्त आपण जपलं नाही तर दुसरं कोण जपणार आहे? त्याला खतरा होणार नाही का? आपणच जर आपल्या चित्ताला दुर्लक्ष केलं तर ते एखाद्या मोठ्या धोक्यामध्ये पडून आपला या जन्माचा घात केल्याशिवाय राहणार नाही का ते? म्हणून 2 प्रकारचे घात आहेत, चित्तघात आणि बुद्धिघात. या 2 घातामध्ये कधी कधी माणसाचं जीवन खलास होते आणि बेसावध राहिल्यामुळं किंवा बेहोशीमध्ये हे 2 चित्त माणसाला पूर्णपणे घातपात करायला कारण घडतात. चित्तघात आणि बुद्धिघात. आणि तिसरा घात आहे ते दृष्टीघात. हे वर्णन बुद्धांनी धम्मामध्ये बाबासाहेबांनी केलं. दृष्टीघात म्हणजे पाहता पाहता कुणाच्या आरी जाऊन त्याचाच पिछा करणं, त्याला दृष्टीघात म्हणतात. कुणाच्या रूपावर भाळणं, कुणाच्या शब्दावर भाळणं, बोलता बोलता शब्दावरच भाळते ती. कुणाच्या गंधावर भाळणं, कुणाच्या पूर्णपणे स्पर्शावर भाळणं, कुणाच्या रसावर भाळणं आणि कुणाच्या मनोविषय वासनेच्या वेगवेगळ्या हालचालीवर भाळणं. हे माणसाचे मनोइंद्रिय आणि स्त्रीचे मनोइंद्रिय, त्याच्या विषयामध्ये मन, असं पूर्ण कोणत्या ना कोणत्या
बाबीमध्ये ते दृष्टीघात बघून दृष्टीघातामध्ये पडून पडून आपला नाश करते. म्हणून दृष्टीघात होणार नाही याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे. चित्तघात घडणार नाही याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे. आणि बुद्धिघात घडणार नाही याबद्दल आपण पूर्ण सतर्क आणि सजग राहिलं पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलं, सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. सचित्त म्हणजे स्वतःच चित्त परिशुद्ध करणं, हेच बुद्धाचा धम्मा आहे, हेच बुद्धाचं शासन आहे. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद मंगल मैत्री आयु आरोग्य संपत्ती आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ति में वंच ततो निब्बान संपत्ति एमिनादे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं